हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो डुग्गूच्या बोरनांच्या बोरनांची म्हणजे डुग्गूचं बोरनान आहे सॅटर्डेला, शनिवारी बोरनान आहे आणि त्याच्या आधी मी त्या बोरनांची तयारी मी काय काय केली आहे ना, तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे तयारी फक्त इतकंच आहे, की आम्ही सर्वजण म्हणजे हळदी-कुंकूसुद्धा करणार आहोत. आमच्या बहीण आणि भाऊजाईमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही म्हणजे डुग्गूचं बोरनान मला करायचंच होतं. तसंही मी हळदी-कुंकू घरी करणारच होते. पण म्हटलं की जर हळदी-कुंकू मला करायचंच आहे, तर मग माझी बहीण, भाऊजाई वगैरे ते पण आहेतच. त्यांनाही करायचं होतं. तर मग आम्ही असं डिसाईड केलं की आपण सगळे मिळून एकत्रच हळदी-कुंकूसुद्धा करू आणि डुग्गूचं बोरनानसुद्धा करू. कारण की कसं होतं ना, मी लांब राहते. मग माझ्या घरच्यांना माझ्या घरी यायला तितकंसं वेळ मिळत नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये बिझी असतो. त्यांना तसा मोजकाच वेळ मिळतो आणि त्या दिवशीसुद्धा त्यांचा आरामाचा दिवस असतो. तर त्या दिवशीसुद्धा त्यांना जर कामानिमित्त बाहेर पडावं लागलं तर म्हणजे पूर्ण आठवडाच त्यांचा असा बेकार होऊन जातो. तर असो, आपण त्या गोष्टीबद्दल तर पुन्हा कधीतरी बोलूच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असं की मला डुग्गूचं बोरनांची तयारी करायची होती आणि ती तयारी काय काय आहे आणि आम्ही काय काय आणि आम्ही असं डिसाईड केलं होतं की जर आपण 6 जणी जर हळदी-कुंकू करत आहोत, तर प्रत्येकाने आपापली काहीतरी वस्तू वाण म्हणून द्यायची आहे. तर ती वाण म्हणून काय द्यायची ना, ती सुद्धा वस्तू तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. मी काय घेऊन आली आहे आणि त्यांनी मला काय दिलं हे तर तुमच्यासोबत मी पुढे व्हिडिओमध्ये देतील. हे तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला हाच पहिला व्हिडिओ सुरू करू. आणि तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगायची आहे, ती म्हणजे ही, की जी घटना घडली, जी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की मी तुमच्यासोबत एक घटना जी आमच्यासोबत घडली ती शेअर करणार आहे. तर ते मी शेवटी शेअर करेल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स आहे ना, इथे थोडासा व्हॉईस आहे ना बरोबर प्रॉपर आला नाही. तर इथे बघा इशी कशी उंचावरून बघते मागून माझ्या. आणि हे शॉप आहे. मी इथूनच म्हणजे जी वस्तू घेतली आहे ना ती इथून ह्या शॉपमधून घेतली. आणि मला म्हणजे इथे खूप छान छान आणि ब्रँडेड वस्तू मिळतात. तर हे बघा मी अशा बँगल्स घेतल्या आहेत. प्रत्येकीसाठी बँगल्स घेतलेल्या आहे. कारण म्हणजे आम्ही 6 जणींनी अशाच काहीतरी वस्तू घेतल्या होत्या, की ज्या शृंगारामध्ये येतील अशाच वस्तू घेतलेल्या. तर हे काही आमचं म्हणजे आम्ही 6 जणी एकत्र येऊन जो हळदी-कुंकू करणार होतो तो हा पहिलाच होता. पण म्हटलं चला अशाच काहीतरी वस्तू देऊ, म्हणजे प्रत्येकाला उपयोगी पडेल आणि वेळोवेळी ते लोकं घालतील सुद्धा कधी असं वेळ तर. तर हे ना एक छान असं शॉप आहे. इथे रबर बँडपासून नेल पेंट, लिपस्टिक, मेकअपच्या सगळ्या वस्तू, व्हॅनिटी बॉक्स किंवा पर्स, बँगल्स अशा बऱ्याचशा गोष्टी इथे मिळतात. आणि खूप छान आणि खूप क्वालिटी तर एक नंबर असते. म्हणून मी जेव्हा पण कधी घेते ना, तर मी दूरवर कुठे लांब जात नाही आणि एक भरोशाचं शॉप आहे, तर मी इथूनच घेत असते. तर हे माझ्या घराच्या जवळपासच आहे, म्हणून मी इथेच येते घ्यायला. आणि म्हणजे इशीच्या स्कूललाच येता-येता लागतं हे शॉप. तर हे बघा असं मी आहे ना पर्स म्हणजे मी बँगल्स वगैरे घेतलं, पण मला आहे ना माझ्या मामीसाठी काहीतरी घ्यायचं होतं. तर मी विचार केला, की मामीसाठी काय घेऊ? म्हणजे कसं आहे ना, त्या बँगल्स वगैरे ह्या अशा घालत नाही. त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी घेतलं गेलं होतं. म्हणजे बँगल्सच प्रकार घेतला गेला होता. तर म्हटलं मी पण बँगल्स देणार आणि वहिनी पण बँगल्स देणार ना, तर ते 2-2 बँगल्स त्यांच्यासाठी त्यांना घालता नाही येणार आणि माझे थोडे फॅन्सी होते. कदाचित त्यांना नाही घालायला आवडले असते. कारण की ते थोडं म्हणजे त्या घालतात असं नाही, पण ते असं आपण जे पाटल्या वगैरे बनवून घेतो ना, त्यातल्याच त्या अशा म्हणजे बँटेक्सवाल्या ज्या बांगड्या असतात किंवा 1 ग्रामवाल्या, त्या अशा घालतात. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी काहीतरी बघू. तर मी ना इथे पर्स वगैरे बघत होते आणि ही बघा ही पर्स मी ना त्यांच्यासाठी चॉईस केली होती, की ही घ्यावी म्हणून आणि घेतलीही मी. ही पर्ससुद्धा घेतली आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे मी बऱ्याचशा पर्स बघितल्या. बघा इथे फॅन्सी आहेत, म्हणजे जेव्हा कधी आपल्या पार्टीवेअर वगैरे असेल ना, तर इथे ह्या अशा पार्टीवेअरवाल्या पर्सेस मिळतात आणि खूप छान असतात आणि क्वालिटी तर एक नंबर आहे आतमध्ये. या साईडला पण सगळे पर्सच होते. त्याच्यानंतर इथे लहान मुलांच्या वगैरे बॅग असतात ना, टेडी बेअरवाल्या वगैरे तशा बॅग वगैरे होत्या. त्याच्यानंतर ह्या साईडला राईट साईडला पुन्हा इथे बँगल्सचं पूर्ण हे होतं, म्हणजे पूर्ण प्रकारच्या बांगड्या होत्या तिकडे. तर अशा प्रकारे त्यांचं शॉप आहे आणि मग आम्ही बँगल्स आणि पर्स घेऊन घरी गेलो.
तर फ्रेंड्स आहे ना, बॅकग्राऊंडला आहे ना टी व्हीचा आवाज येत असल्या कारणाने आहे ना मी व्हॉईस ओव्हर करत आहे. तर इथे ना मी घेतले होते छोटे छोटे मटके. तर ह्या मटक्यांना ना आम्ही छान छान असं कलर करणार आहोत आणि त्यालाच वरती काहीतरी असं टिकल्यांचं, काचेचं, तुटलेल्या काचांचं वगैरे ना असं काहीतरी डेकोरेशन करणार. तर जे डेकोरेशन करणार ना ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि ते तसे मटके ना आपल्याला कुठेही डेकोरेशनमध्ये वगैरे कामाला येतात. म्हणून पण मला करायचं होतं आणि उद्या डुग्गूचं बोरनान आहे ना, त्यासाठी माझी ही तयारी आहे. तर इथे बघा मी ना 5 मटके घेतले होते. म्हणजे 5 हे माझे सुगडचेच मटके होते. सुगड पुंजण्यासाठी घेतलेले ते. तर म्हटलं की चला ह्यालाच आपण थोडं-थोडं कलर वगैरे देऊन काहीतरी असं करूया. तर माझ्याकडे आहेत ना इशीच्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या काही वस्तू होत्या जमा. म्हणजे जेवढ्या लागल्या तेवढ्या त्या मी जपून ठेवल्या होत्या, की ते पुढे कशाला ना कशाला कामाला येतील. तर चला आजच्याच दिवशी ते असे कामाला आले. तर इथे तुम्ही पाहू शकता मी ना असे 5 मटके घेतले आणि त्याला आहे ना मी आता कलरफुल असे कलर देणार आहे. एकच कलरचे नाही करणार आहेत, तर वेगवेगळ्या कलरचे सगळे करणार आहे. तर हे ॲक्रेलिकचे कलर आहेत माझ्याकडे. तर म्हटलं की चला, तर इशी पण खूप एक्सायटेड होते. इशी पण बोलली, "मम्मी मी करू का?" म्हणून. तर सुरुवातीला मी तिला मना केलं की "नको करू, तुला नाही जमणार." कारण की काय आहे ना, तिला थोडंसं कलरचं वगैरे रिॲक्शन होतं आणि तिच्या स्किनला थोडा प्रॉब्लेम होतो. तर म्हटलं देऊ की नको देऊ हा विचार करून नंतर मी म्हटलं की ती तरी कधी शिकेल ॲक्टिव्हिटी करायला आणि स्कूलमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन शिकवल्याच जातील. त्यामुळे मी तिला म्हटलं की तू पण कर आणि मग ती पण म्हणजे ती पण करायला घेतलं तिने आणि मी तिला म्हटली की तू एक कलर कर तोपर्यंत मी बाकीचं करते. मग तू तुझ्या ह्याला म्हणजे तू जसं देशील त्याला मी फिनिशिंग नंतरला फिनिशिंग असा टच देईल पुन्हा मटक्याला. तर त्यामुळे मी तिला इथे कलर वगैरे द्यायला सांगितला. तर आहे ना काय झालं माहिती आहे का? इशी बघा इथे ग्रीन कलर देत होती आणि मी माझा एक पहिला रेड कलरचा मटका कलर करून झाला. आता मी इथे ना येलो कलर देत आहे दुसऱ्या मटक्याला. तर आहे ना काय झालं माहिती आहे का? ह्या ब्रशला आहे ना ते ॲक्रेलिकचे कलर असल्या कारणाने आहे ना त्याच्यावरती तो रेड कलर तसाच राहिला. मी भरपूर वेळा धुतला, पण तो काही निघेनाच आणि त्याच्यामुळे ना ते त्या येलो कलर करताना आहे ना रेड कलरसुद्धा लागत होता आणि पूर्ण असं ऑरेंज ऑरेंज वाटायला लागला. तर मी खूप म्हणजे त्याला त्या ब्रशला आहे ना पूर्ण क्लीनसुद्धा केलं, पण होताच मध्ये-मध्ये त्याच्यामध्ये. तर इथे बघा इशीने आहे ना ग्रीन कलर करून झाल्यावरती तिने एक ब्लू कलरचा सुद्धा मटका हे केला आणि नंतर थोडंसं तिचे जिथे-जिथे जागा थोड्या शिल्लक राहिल्या होत्या, त्या मी कंप्लीट केल्या आणि फिनिशिंग असा टच दिला. तर इथे डुग्गूसुद्धा बघा मटक्याला कलर देत आहे. तो किती सफाईने देतोय तुम्हीच बघा आता. बरोबर ब्रश पकडला आहे आणि मी त्याला आहे ना त्या प्लेटमध्ये असं पाणी दिलेलं आहे. तर तो पाण्यानेच नुसता कलर करतोय. त्याला माहीत नाही की ते कलर नाही आहे, पाणी आहे म्हणून. तर फक्त त्याच्यामध्ये थोडासा असा कलर हे केलेला आहे त्याच्यामुळे. तर इथे डुग्गू बघा किती ॲक्शनने आणि व्यवस्थित असं म्हणजे त्याचं कलर देण्याची प्रोसेस बघा किती छान देतोय तो कलर. आणि इशीने सुद्धा खूप छान असा मटक्याला कलर दिला. खूपच मस्त. मला फिनिशिंग टच वगैरे द्यायची काही गरजच नाही पडली. एकदम व्यवस्थित मी जसं केलं होतं तिने सुद्धा तसेच कलर केले. तर इथे तुम्ही पाहू शकता की डुग्गूचं सुद्धा कलरिंग वगैरे खूप छान करत होता तो सुद्धा. पूर्ण मटक्याला त्याने ब्रशने पाण्याने भिजवून टाकलं होतं आणि त्याला मज्जा येत होती. त्याला नको करू म्हटलं की तो ओरडायचा, रडायचा, नाही मला करायचं म्हणून. तर म्हटलं की चला जाऊ दे, बसलेत मुलं, त्यांना पण ह्या गोष्टी सगळ्या आल्या पाहिजे आणि आपणच शिकवलं तर त्यांना येतं. म्हणून म्हटलं की चला. इथे ना डुग्गूची भाषासुद्धा अशी आहे ना अर्धी हिंदी, अर्धी मराठी, अर्धी कोणती त्याची चायनीज अशा सगळ्या भाषा असतात. पण थोडीफार तो जास्तीत जास्त ना हिंदीच जास्त भाषा बोलतो. इंग्लिश पण बोलतो. इंग्लिशमध्ये त्याला नो, 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 येस, येस, येस एवढंच येतं. पण ते सुद्धा बोलतो. पण हां, मी जेव्हा त्याच्याशी इंग्लिश बोलते तेव्हा तो समजतो आणि तो त्या प्रकारे त्याला रिस्पॉन्ससुद्धा देतो. तर असं आहे डुग्गू. आणि हिंदीमध्ये पण त्याला बोललं नाही की त्याच्या भाषेमध्ये तो त्याच्या चायनीज भाषेमध्ये पण तो काहीतरी बोलायला लागतो. तर इथे तो मी त्याला विचारत होते की क्या हो गया? तर तो मला काहीतरी त्याच्या भाषेत बोलत होता. तर इथे इशी दाखवत होती की मी ब्लू कलरचा अजून एक मटका कलर केला आहे आणि असं छान मी कलर करून झाली आहे. तर इथे डुग्गूसुद्धा दाखवत होता, सांगत होता त्याच्या भाषेत.
तर माझे ना मटका कलर वगैरे करून त्यांना डेकोरेशन वगैरे करून पण झालं होतं. ॲक्रेलिक कलर असल्याकारणाने ना मटका पूर्णपणे असं लगेचच कोरडा होत होता, म्हणजे कलर देऊन झाल्यावर. तर इथे ना मी आता कलरफुल असे पतंग बनवत आहे. तर मी ना असे बाजारातून ग्लिटर पेपर आणले होते आणि त्याचेच मी पतंग बनवत आहे आणि इतकं काही हार्ड नव्हतं. असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून त्याला नंतर ट्रायंगलचं शेप द्यायचं होतं. चौकोनी शेप देऊन नंतर खाली त्रिकोणी शेपचं असं द्यायचं होतं आणि वरती असं आपलं काहीतरी स्पार्कलचे छोट्या छोट्या पट्टी कट करून त्यांनासुद्धा पतंगीला असं हाफ सर्कल द्यायचं होतं. तर अशा प्रकारे मस्त, म्हणजे खूप छान छान अशा वाटत होत्या त्या पतंग. तर एक तुम्हाला मी तयार करून दाखवते बघा. आणि ह्याला आहे ना बॅकग्राऊंडला असं चिटकवायचं असल्या कारणाने ना काही जास्त झंझट नव्हतं. मला वाटलं की काही प्रॉब्लेम नाही येणार, पटकन चिपकतील. पण आहे ना काय होत होतं की कपड्यांना चिपकवलं ना की ते चिपकतच नव्हतं. खूप परेशान झालो आम्ही. तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच ते सुद्धा. तर मला वाटलं की ना हे व्यवस्थित असं चिपकलं जाईल, म्हणून मी असेच ग्लिटर पेपर आणून असेच कट करून वगैरे ते यूज केले. पण काय झालं की ते ना होतच, म्हणजे चिपकतच नव्हतं. असं याला चिपकायचं, पण ते वरती पण ग्लिटर आहेत ना, गमने ना ते ग्लिटर पूर्ण असे जे पेपरला ग्लिटर होतं ते गमने ना पूर्ण असं गम लूज पडून जायचं त्या पेपरमुळे. तर हे बघा माझी पतंग किती छान रेडी झाली आहे. आणि तर हे बघा माझी पतंग किती छान अशी रेडी झाली आहे आणि खूपच सुंदर दिसत होतं ग्लिटर पेपरने केल्यामुळे. आणि कलर पण इतका सुंदर होता ना, पर्पल कलर, की खूपच छान वाटत होतं. तर अशा प्रकारे मी पतंग वगैरे सगळ्या बनवून घेतल्या. आता अजून एक तुम्हाला पतंग दाखवते मी. तर मी ना हे सगळं आहे ना म्हटलं की पहिलं असं सगळं ट्राय करूया आणि नंतर मग हे सगळं परत काढून उद्या तिकडे गेल्यावरती, म्हणजे हळदी कुंकू भावाच्या घरी होणार होतं ना, वहिनीच्या घरी. तर म्हटलं तिथे गेल्यावरती मग सगळं ॲडजस्ट करून व्यवस्थित लावून घेऊया. असं नेलं तर ते पडून जाईल. तर इथे बघा मी कसा मटकासुद्धा किती छान असा डेकोरेट केला आहे. तर काहींना मी ना असे डायमंडचे बीट्स लावलेत आणि काहींना मी ना असं काचेचे शेप, चौकोनी, स गोल असे शेपचं मी त्यांना चिपकवलं आहे. आणि थोडीशी आहे ना व्हाईट कलरने, ॲक्रेलिकच्या व्हाईट कलरने मी अशी पेंटिंगसुद्धा केली आहे. म्हणजे असं आपण जे डिझाईन काढतो ना तशा प्रकारे. तर खूप छान मटके माझे दिसत होते, सर्वांना आवडले आणि सर्व खूप बोलले की खूप छान आहेत हे. एक वेगळंच ॲट्रॅक्टिव्ह दिसत होतं हे. आणि खूप मजा आली हे बनवायला आणि इतकं काही कठीण नव्हतं. पण जसं जसं सुचले तसे तसे मी बनवले आहेत हे. तर हे बघा हे कसं केलं आहे. काहींना मी त्रिकोणी गोल शेपच्या काचा लावल्या आहेत, तर काहींना मी चौकोनी आणि मोठ्या गोलच्या शेपच्या काचा लावल्या आहेत. तर फ्रेंड्स जी घटना घडली ना तीच तुमच्यासोबत शेअर करायची होती, तर ती व्हिडिओच्या शेवटी टाकली आहे. तर फ्रेंड्स जेव्हा माझा वाढदिवस होता ना 29 जानेवारीला, त्याच्याच रात्री म्हणजे 30 तारखेला पहाटे सकाळी 4 वाजता 4:16 ना असं कोणीतरी, म्हणजे गाडीची काच फोडून आहे ना त्यातला आमचा सिस्टम चोरी करून घेऊन गेलं. तर हे ना आमच्या सोसायटीच्या कॅमेरामध्ये स्पष्ट दिसलं आहे. आणि बघा किती विचित्रपणे त्याने फोडला आहे ना, एकदम नोकदार दगड होता तो, पुढे दाखवते. आणि हे बघा गाडीचं नुकसानसुद्धा त्याने केलं आहे. खूप नुकसान झालं हे. आणि बरंच की फक्त सिस्टमसुद्धा चोरीला नेला आणि म्हणजे मिस्टरांचं पॉकेटसुद्धा होतं, तर त्या पॉकेटमधून पैसेसुद्धा त्यांनी चोरून नेले. तर अशा प्रकारे. आणि बघा इथे किती सारं असं नुकसान झालं, तर खाली पण खूप बारीक बारीक काचा पडल्या आहेत. तर फ्रेंड्स ही होती ती गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर काय माहिती कोणाला अशी काही दुर्बुद्धी सुचते की दुसऱ्याचं नुकसान करण्याची. आणि इतकं जर त्यांना पैशाची हाव असते, तर त्यांनी, मला असं वाटतं ना, की देवाने त्यांना 2 हात 2 पाय दिले. त्यांनी नोकरी करावी, जॉब करावा किंवा काहीतरी छोटा-मोठा कामधंदा करावा. पण हे करून असं दुसऱ्यांची मनातून म्हणजे तळतळाट घेऊ नये. आता कुठेतरी आपला जीव जळतोच ना, जेव्हा आपली कोणतीतरी वस्तू चोरीला जाते किंवा त्याचं नुकसान होतं. तर तो जीव जळतोच ना. त्याच कारणाने तो जीव, जळालेला जीव, तो तळतळलेला आत्मा त्या समोरच्या ज्याने जी चोरी केली त्यालाच लागतो तो. तर असं होऊ नये, असं त्यांनी करू नये, हीच माझं म्हणणं होतं. तर असो. आणि नुकसान झालं ठीक आहे, काही हरकत नाही. झालं ते झालं. जे नशिबात
होतं ते घडतंच. म्हणजे मी असं म्हणेन की त्याने हातातलं नेलं, नशिबातलं काही नेलं नाही आणि आमच्या पाठीशी स्वामी समर्थ आहेच. पाठीशी काय सगळीकडे आमचे स्वामी समर्थ आहेत. तर ह्यामागे सुद्धा काहीतरी चांगला हेतू असेल स्वामींचा, ह्या सगळ्या गोष्टी होण्यामागे किंवा नियतीचं काहीतरी ह्यामागे अ, चांगला हेतू असेल, की ह्यातून काहीतरी चांगलं घडणार असेल. तर मी तर हेच म्हणेन, की जे आमच्यासोबत झालं ते चांगल्यासाठी झालं आणि काच फोडणं हे शुभ असतं असं म्हटलं जातं. तर ठीक आहे. कारण की आलेलं संकट ते आमच्या गाडीने किंवा आमच्या गाडीच्या काचेने स्वतःवर ओढून घेतलं असं म्हणायलाही काही हरकत नाहीये. तर जे झालं ते झालं. पण माझं म्हणणं असं आहे, की करू नका. कोणाचं नुकसान करून तो तळतळाट तुम्ही घेऊ नका. तुमच्या मुलाबाळांना जर ते मॅरिड असेल, लग्न झालेले असेल, मुलं-बाळ असेल, तर तो त्यांच्या मुलाबाळांना लागतो. कारण की आपण जे कर्म करतो ते आपल्या मुलांना भोगावी लागतात. तर असं प्लीज करू नका. जर कोणी असं असेल, मी हेच म्हणेल, की देवाने 2 हात-पाय दिलेत. आपण त्याच्याने कष्टाने, मेहनतीने खावं आणि त्यानेच आपल्याला खूप चांगली झोपसुद्धा लागते. मी तर असंच म्हणेन. पण असो, ज्याचे त्याचे कर्म, जो जसा कुकर्म करेल, तसं तो त्याचं फळही त्याला भेटेल. मी तर हेच माझं हे स्वतःचं पर्सनली असं मत आहे. तर मला ह्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, की जे नुकसान झालं ते झालं. आणि म्हणून तुम्हाला मी म्हटलं, की काय आहे ना, अ, हेच जर व्हिडिओ तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकला असता, तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून मी म्हटलं, की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते शेअर करावं. आता जास्तीचं काही मी बोलू शकत नाही, कारण की व्हिडिओ खरंच अजून मोठा होऊन जाईल. तर ह्या छोट्या-छोट्या थोड्याशा ह्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. कारण की ना 1 महिन्यापूर्वी माझ्या बहिणीसोबत पण असंच घडलं आहे. तिच्या गाडीचं पण कोणीतरी सिस्टम चोरीला नेला आणि त्यांच्या पण गाडीची काच कोणीतरी फोडली वगैरे. तर मी म्हणते हे करण्याचं काय कारण असतं? का? म्हणजे त्यातून तुम्हाला काय मिळतं? आमचं नुकसान होतं, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट साईड तळतळाट निघतो. कारण की कोणी कशा प्रसंगामध्ये असेल, कोणावरती कशी वेळ असेल आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्यावरती माणूस एक काहीतरी वेगळ्या फेजमध्ये असतो. तो वेगळा त्याच्या टेन्शनमध्ये असतो किंवा तो त्याच्या वेगळ्या प्रॉब्लेममध्ये पण असू शकतो. त्याच्यामध्ये बोलतात ना, एक खर्चामध्ये खर्च वाढला, तर तो आपल्याला सहन होत नाही आणि तो मग आपल्या मनामध्ये कुठेतरी रुतत राहतो आणि तो रुतला की आपण समोरच्या ज्याने चोरी केली आपण त्याला काही ना काहीतरी बोलतो. तर हे होऊ नये असंच मला वाटत होतं. पण असो आणि जे झालं ते झालं. जे होतं मी हेच म्हणेन ह्यातून पण मी घरी पण म्हणजे हेच बोलले, की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ह्यातून चांगलं काहीतरी घडणार होतं म्हणून ते झालं. कारण की आपल्यासोबत कधी वाईट होतं ना, त्यामागे एकच हेतू असतो, की ह्याच्यापुढे काहीतरी मोठं चांगलं घडणार असतं ना, म्हणून आपल्यासोबत थोडंसं देव बाप्पा वाईट करतो. तर असं माझं स्वतःचं मत आहे. कारण की खूप वाईट काळ येतो, त्याच्यानंतर चांगला दिवसही येतो. पण सगळेच दिवस चांगले असतील असं नाही. दुःख आलं तर सुख येतंच आणि सुख आलं तर दुःख हे येतंच. पण दोन्हींना सामोरे जाण्याची आपल्यामध्ये क्षमता असावी आणि आपल्यामध्ये तितकं मी म्हणेन की तेवढी आपल्यामध्ये ताकद असावी आणि समजून घेण्याची ती एक मानसिकता असावी, मी असंच म्हणेन. आणि चला मला एवढंच म्हणायचं होतं, की आम्ही तर तो विषय सोडूनच दिला. म्हटलं की जाऊ दे, झालं ते झालं. पण असो, तर चला माझं हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं फ्रेंड्स. जर काही चुकून बोलली गेली असेल, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल पण विसरू नका. सबस्क्राईब तर नक्कीच करा. लाईक तर फ्रेंड्स तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप सारा महत्त्वाचा असतो. तर प्लीज लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. कारण की तुमच्या लाईकने मला मोटिव्हेशन मिळतं. मला खूप सारे व्हिडिओज बनवायला खूप ॲक्टिवेट होता येतं, मी असं म्हणेन. तर असो आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा फ्रेंड्स. तर चला असाच एक व्हिडिओ घेऊन उद्याच्या बोरणांचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत पुन्हा भेटेन. तोपर्यंत बाय बाय.